सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. जे स्मगलर आहे, जे म्हणजे याचं वर्चस्व आहे, हे असे लोक येतात. असं संविधानाने असं दिले, जो गरीबातला गरीब आहे त्याला तो न्याय मिळाला पाहिजे, तो झाला पाहिजे. तसं नाहीये या जगात आहे ना. त्यातल्या त्यात इंडियात एकदम बोगस आहे. ही पद्धतच नकोय. म्हणजे ते काय वाटतं, मतदानच घ्यायला नको? मतदान घ्यायलाच नकोय. राष्ट्रपती राजवट पाय तर लोक हे मतदानाला वैतागले आता. आणि जेवढे उभे राहतात ना, सगळे म्हणजे बोगस आहेत. बोगस म्हणजे जे 60 वर्ष सेवा करतात त्यांना तुम्ही पेन्शन देत नाही. यांना पेन्शन कशासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे यांना पेन्शन? आणि आमदारांची पेन्शन नकोच आहे, नकोच आहे. लोकप्रतिनिधी आहेत, शासकीय नोकर थोडी आहेत. जनतेचे प्रतिनिधी आहेत, ते जनतेचे सेवक आहेत, जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी विकास कामांसाठी निवडून दिलेलं आहे. म्हणजे जनतेचा विकास या निमित्ताने कोणतरी एक व्यक्ती पाहिजे, तिने विकास केला पाहिजे. त्यासाठी पण यांचा आहे ना स्वतःचाच विकास. स्वतःचे घर भरतात. एकदा निवडून आला म्हणजे 10 पिढ्या ते बसून खातात, पेन्शन लावून घेतात, 2.5-2 लाख रुपये घेतात. कशासाठी घेतात? कशासाठी पाहिजे यांना? हा जनतेचा पैसा आहे. इन्कम टॅक्स मधून, सेल टॅक्स मधून हा जो पैसा जातो, यांना यांच्यासाठी हे का? यांना मानधन द्यायचं, इतर खर्च यांचा. एक आमदार, एक खासदार 2.5 लाखात जातो. नुसतं त्यांचं मानधन किंवा त्याचा इतर खर्च असा 5 लाखाला एक आमदार जातो किंवा खासदार जातो. हा खर्च कशासाठी पाहिजे? जनता उपाशी आहे. अजून जनतेला पाणी नाही, रस्ते नाही. हे नाशिक वाटतंय का तुम्हाला? रस्ते कसे पाहिले की तुम्ही? आम्ही असे हे मास्क घेऊन फिरतोय. काय कारण मास्क लावण्याचा? कोरोना गेलाय, पण हे जे आहे ना, धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. विकास काम म्हणता, कोणता विकास आहे सांगा ना तुम्ही? स्वतःचा विकास आहे. आणि संविधानाच्या एकदम खिलाफ आहे. तुम्ही आता इतके नाराज झाले, इतका सगळा रोष व्यक्त केलेला आहे. मग तुम्ही 20 तारखेला मतदानाला जाणार की बहिष्कार जाणार किंवा नोटाला देणार मतदान? मला ही पद्धतच आवडत नाही. म्हणजे तसा नेता नाहीच आहे. आजकाल आहे ना, ही नेतेगिरी आहे ना एकदम बोगस झालेली आहे. स्वतःचे घर भरायचे आणि एकदा पेन्शन लागू झाली